भोजन आणि भजन या निमित्ताने आपण इथे सर्व परिसरातील नागरिक इथे जमलेलो आहोत. बदल हवा, धुळे जिल्ह्यातच नाही, धुळे शहरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात बदल व्हावा. यासाठी ही जी धडपड जे कार्यकर्ते अनेक महिन्यांपासून अनेक वर्षापासून चालू आहे, आजपर्यंत जो झालेला विकास नेहमी हे विविध माध्यमातून दाखवत असतात, चॅनलतून मीडियातून दाखवत असतात. विशेष करून भाजपची लोक, मी डायरेक्ट नाव घेतो पक्षाचं, हे अचानक निवडून येतो आणि नाही का त्या व्यक्तीला घोषित करण्यात येतो की ह्यो व्यक्ती नगरसेवक झाला म्हणून. मान्य आहे का हे आपल्याला? हे मान्य आहे? म्हणजे आपला मतदानाचा अधिकार हिसकावला गेला हे इथे साबित होत आहे. बरोबर आहे की नाही? सर्वात प्रथम माझं एक चुकलं, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही यांची भूमी आहे, शूरवीरांची भूमी आहे, न्यायाची भूमी आहे, सावित्रीमाईची भूमी आहे, पुण्यश्लोक राजमाता होळकरांची भूमी आहे. आणि त्या भूमीमध्ये इथे कुठेतरी गुलामी पत्करण्यात येत आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही गुलाम, आम्ही शाव. कुठे नाही का त्यांना मतदारांनाही धमकवण्यात आलं आणि जे मतदानासाठी उभे आहेत त्यांनाही धमकवण्यात आलं. वा, म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे. तर एकच विनंती आहे आपल्याला की आपण सुजाण नागरिक आहात. इथे जेवढेही बसलेले आहेत ना, इथे जेवढेही असतील इथे फिरत असतील तेवढे सुजाण नागरिक आहात की कुठल्याही आमिषाला न बळी पडता तुम्ही इथे आज कधी निवडून दिलात तर येणाऱ्या काळात ते निश्चित तुमच्या वार्डाचा विकास करतील. आम्ही नाही का त्यांच्या वतीने शब्द देतो. मला सर्व पक्ष चालतील पण भाजप चालणार नाही. का? इथे सर्व बहुजन समाज बसलेला, इथे साळी, माळी, तेली, तांबोळी, धनगर, वंजारी, टकारी, पिंजारी सर्व असतील इथे. आणि ह्या बहुजन समाजाला यांनी फक्त आमचे गुलाम व्हावेत एवढंच कार्य केलंय. महिला उमेदवार, अगदी सुशिक्षित उमेदवार आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रभाग क्रमांक 12च्या क मधील उमेदवार श्री सौ मनीषाताई साळवे यांना विनंती करतो की आपण 2 शब्द. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करते. वंदनीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करते. मनीषा सागर साळवे, प्रभाग क्रमांक 12 मधून उमेदवारी नगरसेवक पदाची उमेदवार आहे. माझ्यासोबत सागर भाऊ निकम, ज्योतिताई चौधरी आणि संदीपदादा चौधरी हे देखील उमेदवार आहेत. माझं स्वतःचं शिक्षण मास्टर ऑफ सायन्स ॲनाटॉमीमध्ये आणि D.Pharm झालंय. तर मला एक सांगायचं आहे, ह्या क्षेत्रामध्ये येण्याचं कारण असं होतं की मी ज्या परिसरामध्ये राहते, आमदार, खासदार, महापौर या सगळ्यांचा हा परिसर, मग ह्या परिसरामध्ये एवढे मोठे मोठे पुढारी लोक राहत असताना सुद्धा 10व्या दिवशी मला पाणी भरावं लागतंय. माझ्या घराशेजारून नाला वाहतो. पावसामध्ये जेव्हा पावसाळ्याचं पाणी नाला भरतो तेव्हा गटारीचं पाणी माझ्या घरामध्ये येतं. जर ह्या सगळ्या समस्या मी भोगते तर माझ्या प्रभागातल्या महिला या समस्या कशा भोगत असतील? आज जेव्हा आम्ही प्रचार करताना कॉलन्यांमध्ये फिरत होतो तर असा काही एरिया आहे जिथे आजपर्यंत कुठल्याच सुविधा पुरवल्या गेल्या नाहीयेत. म्हणजे ते लोक गटाराशी तुडुंब भरली आहे आणि त्या गटारीतलं पाणी आजही घरात जात आहे पावसाळा नसताना सुद्धा. मग महापौर, आमदार, खासदार या लोकांचा वॉर्ड असताना या लोकांनी इतके वर्ष काय केलं? तर माझं एक सगळ्यांना विनंती आहे की या लोकांना तुम्ही इतके वर्ष मोठं केलं, त्यांना संधी दिली, एक संधी तुम्ही आम्हाला देऊन बघा शिकलेल्या लोकांना. लाडकी बहीण 3000 रुपये 2 हप्ता.
तर घ्या, ते आपलेच पैसे आहेत, आपण टॅक्स भरतो. सिलेंडर वाढलाय 1000 रुपये, तेलाचा डबा वाढलाय, आपलेच पैसे जात आहेत, तेच आपल्याला परत येत आहेत. सुशिक्षित लोकांनी थोडा बदल करा, जेणेकरून आज आम्ही जे चौघं आहोत सर्वसामान्य घरातले आहोत आणि तुम्ही तुमच्या काही समस्या असतील त्या तुम्ही हक्काने येऊन आम्हाला सांगू शकल्यामुळे थोडा बदल घडवा. बदल ही काळाची गरज आहे. शिकलेल्या तरुण लोकांना एक संधी द्या. सगळ्यांना मी एक आव्हान करते, येत्या 15 तारखेला 4ही बटणं मशाल या चिन्हासमोरचे दाबा आणि आम्हाला सर्वसामान्य घरातल्या या उमेदवारांना विजयी करा. एक समाजाची, प्रभागातल्या सर्व नागरिकांची सेवा करण्याची संधी आम्हाला द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय बापूसाहेब भगवानजी कळंकळ आणि समस्त शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी संरक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांनाही मानाचा मुजरा. कानात सांगून कोणी ऐकत नसेल तर त्याच्या कानाखाली आवाज काढावा असं कानमंत्र देणारे, शिवसैनिकांच्या मनात आग पेटविणारे हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख, या संपूर्ण महाराष्ट्राचे शिवसैनिकांचे आराध्य कुटुंब प्रमुख श्री उद्धवजी प्रस्थान आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे, पक्षाचे उमेदवार संदीपदादा शिवदास चौधरी यांच्या संकल्पनेतून आजचा हा भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. खरं सांगायला गेलं तर भोजन हे सगळ्या आमचे उमेदवार, 4ही उमेदवारांचा विचार ऐकण्यासाठी आज या खऱ्या अर्थाने सगळ्या समाजाला आम्ही एकत्रीकरण केलं आणि नकली हिंदुत्वाचं कातळ पंघरून ज्यांनी सत्ता स्थापन केली, 2 वर्ष मनपाच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या, 5 वर्ष त्यांची सत्ता होती, 7 वर्षामध्ये या धुळेकरांना, या धुळेवासियांना ज्या नरक यातना झाल्या, अनेक लोकांनी शिव्या दिल्या, शाप दिल्या, अनेक रस्त्यांना खड्डे होते, 8-8, 10-10 दिवस पाणी येत नाहीत, रस्त्यावर पडलेला कचरा उचलला जात नाही, वेळेवर घंटा गाड्या येत नाहीत, अधिकाऱ्यांची मुजुरी, शहरामध्ये 4ही बाजूने चालू असलेले अवैध धंदे, आयुक्तांनी प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून, भारतीय जनता पार्टीला हाताशी धरून केलेली या धुळे शहराची लयलूट, या सगळ्याच बाबींवर जर आपण एकत्र लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येईल की 150 वर्ष राज्य करणाऱ्या ब्रिटिशांपेक्षाही जास्त लूट या ठिकाणी 7 वर्ष धुळे मनपाची झाली. 2000 रुपयापासून तर 5000 रुपयापर्यंत पर हेड. आता मी नागरिकांना एक प्रश्न विचारतो, आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विकत घेण्यासाठी 50 लाखापासून तर 1 कोटी रुपयाची बोली लागली. अर्ज भरायचा नाही, घरी बसून राहायचं. भरलेला अर्ज असेल तर तो माघार घ्यायचा किंवा प्रचार करायचा नाही, गावाला निघून जायचं. आमच्या उमेदवार ज्योतिताई चौधरींना 1 कोटी रुपयाची बोली लागली. माझ्यासारख्या फाटक्या कार्यकर्त्याला 70 लाख रुपयाची बोली लागली. सौ मनीषाताई साळवे यांना धमकी आला, त्यांची बोली लागली. लाजा वाटला पाहिजे लोकांना, महिला भगिनींची बोली लावताना. एवढा पैसा वगैरे गेले ते लोक, कुठून आणला हा पैसा? ही लूट केलेली या लोकांनी, लूट. हा माझा सरळ आरोप आहे. 5 ते 7 वर्षामध्ये धुळे मनपाची केलेली लूट ही आता तुमच्या दारात वाटायला सुरुवात केलेली आहे. आज सगळे बापूसाहेब पाटे आमचे संदीप दादा उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 12 संदीप दादांचा बॅनर फाडण्याचं नीच कृत्य या हरामखोर प्रवृत्तीच्या लोकांनी केलं. बॅनर फाडलं, बघा मोहन नगरीत लागलेलं आमच्या संदीप दादाचं बॅनर या नीच प्रवृत्तीच्या लोकांनी फाडलं. का? कशासाठी? धमकावण्यासाठी. अरे हा शिवसेना प्रमुखांचा विचारांचा वसा आणि वारसा घेऊन चालणारा हा कार्यकर्ता आहे, याला धमकावणार तुम्ही? अरे धमकावण्याचा आणि दम देण्याचा धंदा आमचा आहे. तुमच्या मनगडात तेवढा जोर नाही धमक्या देण्याचा. आणि तुम्ही एक काय असे शहरातले 100 बॅनर जरी फाडले ना तरी हा उद्धव साहेबांच्या शिवसैनिक मोठ्या ताकदीने तुमच्या समोर लढा देण्यासाठी उभा आहे.
शिवसेना प्रमुखांचा वसा आणि वारसा आम्ही विचारांचा नेतोय. आता तुम्हाला विनंती करतो की आपण 15 तारखेला कुठल्याही आमिषाला बळी न पडता मशाल चिन्हासमोरील बटन दाबून मी सागर मनोहर निकम मला प्रचंड मतांनी विजयी करा. आमचे संदीप दादा शिवदास चौधरी यांचंही चिन्ह मशाल आहे. मनीषाताई साळवे आणि चौथा उमेदवार आमच्या ज्योतिताई चौधरी या सगळ्या चारही उमेदवारांना मशाल चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा एवढी या ठिकाणी विनंती करतो. राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव साहेब, आदित्य साहेब, प्रथम महापौर भगवान बापूजी, अतुल भाऊ सोनवणे, नानू भाऊ परदेशी, बाळू मामाचे ज्यांना गादी मिळाली ते आमचे मोहन मामा शिंदे, धीरज भाऊ पाटील, मनोज भाऊ बम आणि आम्ही सर्व 4 उमेदवार. गेल्या 5 वर्षापासून मी बोलतोय फेसबुकला, मोतीलालपासून आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपवर अनेक आंदोलनं करत आहोत. त्याच्यामुळे मी फक्त 2च शब्द बोलेल. माझी सर्व माता भगिनी आणि यांना विनंती आहे की आम्ही जिंकू राहिलो आणि आमच्या गुलाल पडला म्हणून आमचा आज बॅनर पाडून टाकला. माझी विनंती सर्वांना की आपण सर्वात आधी सकाळी मतदानाला बाहेर निघायचं आणि मशालवर बटन दाबून आम्ही 40च्या 4 उमेदवारांना निवडून द्यायचं. त्याचप्रमाणे एक मी सोडलं तर आमचे जे 3 उमेदवार आहेत ते गरीब आहेत. त्याच्यापैकी त्या ज्योतिताई चौधरी आहेत, त्यांना अक्षरशः 1 कोटी रुपये देणार होते समोरची व्यक्ती बसण्यासाठी. 1 कोटी रुपये, 1 कोटी रुपये देऊन सुद्धा ती बाई बसली नाही. वास्तविक ती त्या ताई आहेत एकदम गरीब घरात राहतात. त्यांचा नवरा आज बेरोजगार आहे. त्यांना 45 लाखाच्या 2 थैल्या आणून दिल्या त्या BJPच्या उमेदवारांनी, तरी त्यांनी माघार घेतली नाही. आमच्यासाठी जनते वास्तविक त्यांनी 1 कोटीमध्ये त्यांना आयुष्य निघून गेलं असतं. त्यांनी 1 रुपया सुद्धा घेतला आणि आमची सर्वांना विनंती आहे आम्हाला प्रचंड मतांनी विजय करा. इथं सर्वच समाजाचे लोक आलेले आहेत. 18 पगड जाती 12 बलुतेदार लोकांना मी आव्हान करतो, आम्हाला सर्वांना निवडून द्या. माझे मनोगत व्यक्त करत आहे धीरज भाऊ पाटील. मी प्रभाग क्रमांक 12चे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांची थोडक्यात या ठिकाणी आपल्याला ओळख करून देतो. प्रभाग क्रमांक 12 मधून या ठिकाणी सागर निकम या ठिकाणी सागरची ओळख करून देतो. गेल्या 4-5 वर्षापासून शिवसेनेचा विभाग प्रमुख म्हणून सातत्याने आझादनगर परिसर असेल, आपला बडगुजर प्लॉट परिसर असेल, बाबाई कॉलेजचा परिसर असेल, सातत्याने त्याने प्रत्येक प्रश्न त्या ठिकाणी उचललेला आहे. मग तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, पथदिवे असो, प्रत्येक प्रश्नावरती त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. त्यानंतर ब मध्ये आमच्या ज्योतिताई चौधरी या ठिकाणी उभ्या आहेत. ज्योतिताई चौधरी अनिल अण्णा गोटे यांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून समाजसेवा या ठिकाणी करतायत. आपल्या तेली समाजाच्या देखील महिला मंडळाच्या याच्यामध्ये त्या सहभागी असतात. एक चांगली युवा महिला कार्यकर्ता त्या रूपात शिवसेनेला गेल्या 2 वर्षापासून आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. ज्योतिताई चौधरी या ब मध्ये उमेदवारी या ठिकाणी करतायत. क मध्ये आमचे सागर साळवे विभाग प्रमुख हो सांगितलं ना आता त्यांनी. तसंच आत्ता बाळूभाऊंनी जी सूचना केली की ज्योतिताईंना एक खूप मोठी ऑफर पलीकडच्या उमेदवाराकडनं आलेली होती. ज्योतिताईंनी ती ऑफर त्या ठिकाणी धुडकावून लावली आणि तुमच्या प्रश्नांसाठी त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी उभ्या आहेत. बाळूभाऊवरती त्यानंतर क मधनं या ठिकाणी सागर साळवे यांच्या मिसेस योगिताताई साळवे या उभ्या आहेत. एमएशा साळवे या उभ्या आहेत. त्या MA BEd झालेल्या आहेत. खाजगी क्लासेस वगैरे त्या ठिकाणी त्या चालवतात. एक चांगली शिक्षिका तुम्ही त्यांना जर मतदान केलं आणि तुमच्या आशीर्वादाची त्यांना गरज आहे. एक सुरुवातीला क्लिअर करून देतो की काहींचं म्हणणं असं होतं की जयश्री आईरावच्या समोर ज्योतिताई का बरं आल्या. आता असं आहे ते मला वाटतं 7-8 वेळा आता निवडले असतील आहे ना. आता ते 3 वेळा नगरसेवक झालो, मी बी 3 वेळा नगरसेवक झालो, मी नगराध्यक्ष झालो, मी महापौर झालो, ते बी महापौर झाले. आता भगवानकरांका सारखा माणूस जर महापौर झाल्यावर नगरसेवकाला परत उभा राहत नाही, थांबून जातो, मग त्यांनी बी थोडा मोठापणा घ्यायला पाहिजे होता आहे का नाही. जसं त्या नाना करपेने चंदू सोनारने मुलांना पुढं केलं तसं यांनी व्यंकटेशला केलं असतं तर समजू शकलो असतो आहे का नाही. थोडं मुलांना बी पुढं करायला पाहिजे का नाही. शिवादादांनी 2 वेळा निवडणुकीकडे लढले. भगा मोहन म्हणजे शिवादादांचे पिताश्री वडील तुमचे आजोबा आहे ना.
हा, ज्यांच्या नावावरती भगामोहन नगर, म्हणजे चौथी पिढी आपली उभी राहते या परिसरामध्ये, की नेतृत्व करण्यासाठी संधी द्या बुवा, बरं का. आणि इतर समाज बी मोठ्या प्रमाणात आहे. आणि हे सगळे लोक 11 आणि 12, म्हणजे 11चे जास्त आहे, 12चे पण, हा 12चे जास्त आहे, 11चे थोडे. विनोद भाऊ चौधरी 11 मध्ये का 12 मध्ये? हा 11 मध्ये. हा आता आम्ही पूर्वी 91ला 2च पाणी फॉर्म होता आणि काही कोणताच कागद जोडायचं काम नव्हतं तेव्हा. पण आता फॉर्म बी एवढे किचकट केले होते. सगळ्या दैनिकांना, जे मोठे दैनिक आहे महाराष्ट्राच्या लेवलला जे काम करतात, लोकमत, सकाळ, पुण्य, दिव्य मराठी, सकाळ, बरं का, गुरु, तर त्यांनी लिहिलं की निवडणुकीपेक्षा किचकट काम आहे आणि श्रमाचं काम आहे ते फॉर्म भरणं. 7 दिवसामध्ये वारं खरंच फिरलंय. सागर तू म्हणतो त्याप्रमाणे उपनेते आपल्या आले, शुभांगीताई जिल्हा प्रमुख आहेत, अतुल भाऊ महानगर प्रमुख आहेत, धीरज भाऊ उपजिल्हा प्रमुख आहेत, नानू भाऊ ते पण अनेक वेळा नगरसेवक झाले, सद्गुरू बसले इकडे, मनोज भाऊ आहे, बाळासाहेब बसलाय, बाळू सामाजिक कार्यकर्ता अण्णांबरोबर बी होता. आणि बाळासाहेबांनी बी सहकार्य केलं, धीर दिला यांना की घाबरू नका बुवा. दडपशाही बी चालू होती, पैशांचा बी चालू होता विषय. प्रशांत भाऊ बसले इथं, संदीप, नाही सगळे 4 उमेदवार. पण हे सगळे जुगारून हे लोक तुमच्या समोर ठाम उभे काही का. सगळ्यांचं शिक्षण 29 शिवसेनेचे उमेदवार आम्ही दिलेले आणि तेली समाजाने एका वार्डात 2-2 समाजाचे दिले आतापर्यंत भाऊ. पण आता 80-90% आलोय, कारण तो अनुप मला तिकडे काहीतरी बोलला तो, म्हणून आता तेली समाज बी पेटून उठलेला आहे आणि इतर समाज बी म्हणतो की बापूजीला बोलला बा, फारुख शाहला बोलला असतं चाललं असतं. हा, पण विरोधी कोणी पण असो आणि धुळ्यातला कोणी पण, आणि अनुप बी काय, अनुपचा बाप बी, कोणी सांगू शकत नाही की भगवान करंकाने या माणसाला 1 रुपयाचं फसवलंय बा, किंवा याच्या खिशातनं 10 रुपये काढले, किंवा लबाडी केली, किंवा नोकरीसाठी पैसे दे आणि नोकरी लावलंच नाही. रॉकेलच्या लायसनसाठी पैसे घेतले आणि लायसन दिलंच नाही, पैसे ठेवून घेतले, असा एक बी डाग माझ्यावर नाही. म्हणून त्याच्याबद्दल काय बोलू शकत नाही. 2 वेळा तिजोरीची चावी माझ्याकडे आली महापालिकेची. या धुळ्याची पूर्ण तिजोरी जी आहे, आपण जी तिजोरी भरतो, कुठे भरतो? महापालिका. त्याच्यापूर्वी काय होतं? नगरपालिका. मग नगरपालिकाच्या पण तिजोरी 1 वर्ष मिळाली. कालावधी नगराध्यक्षाचा 1 वर्षाचा असतो, महापौरांचा 2.5 वर्ष असतो. हे महाराष्ट्रात असं आहे की इथे महापौरचा कालावधी 2.5 वर्ष आहे भाऊ. संपूर्ण भारतामध्ये पंजाब घ्या, राजस्थान घ्या, MP घ्या, UP घ्या, गुजरात घ्या, तामिळनाडू घ्या, तेलंगणा घ्या, छत्तीसगड घ्या, बिहार घ्या, तिथं सगळे महापौरांचा कालावधी 5 वर्ष आहे. 5 वर्ष पूर्ण मोठ्या मोठ्या स्कीम मंजूर व्हायला लागतात. रस्त्याचे काम तुम्ही सगळे बघतायत, काय बोलायचं आम्ही. हा, सगळीकडे भ्रष्टाचार आहे. 1 कोटी रुपये आले, आपलं 1 कोटीने 1000 कोटी आले. पण जेवढे बी नेते आले, हा हानूक सुद्धा, ही मी म्हणजे महापालिकेची निवडणुकीसाठी मी तेली समाज, इतर समाजाची मीटिंग घेऊन विनंती करतोय बरं का, खाजगीमध्ये. पण मी ना खासदारकीला यांना कोणाला बोलवलं ना आमदारकीला बोलवलं है ना. आता कालपासून काही नेत्यांचे फोन येत आहे मला, बापूजी तुम्ही अनुपबद्दल बोलू नका, आपल्याला त्याच्याकडनं पैसे घ्यायचे. म्हटलं कसले पैसे? म्हणे तेली बोन, त्याने जागा मंजूर केली, इकडे घेतली होती त्यांची, कुठलं शेत आहे तिथे, तिथं जेवण ठेवलं त्यांनी, काही कॉलनी आहे तिथे, त्या गुड्डूने आणि त्या जयश्रीनेच घेतला होता पुढाकार आणि तिथे केलं. आता मी तिथे जाऊ नका कोणी हे पण सांगितलं नाही. त्यांनी मला विचारलं बापूजी मीटिंग घ्यायची का, ते जागा द्या. म्हटलं घेऊ शकता ना, मी एकटा, माझा शिवसेनेचा किंवा मला वंदनीय बाळासाहेबांनी आणि उद्धव साहेब जे उमेदवार देतील, अनिल अण्णा असो कोणी पण असो, मी त्याच्या मागे राहील मशाल घेऊन. मी तुम्हाला सांगणारच नाही की तुम्ही आता तिकडे जेवण आहे किंवा तुम्ही त्या अनुपला मतदान करा किंवा नका करू, त्याची मदत घ्या, नका करू, मदत करा, काय करायचं तुमचं नाही. मग ते म्हणे तुम्ही अनुपबद्दल बरंच बोल. म्हटलं मी सुरुवात नाही केली, तोच मला काहीतरी बोलला तिकडं देवपुरात, म्हणून मी सुरुवात केली. म्हणे तुम्ही बोलू नका. बरं मी म्हटलं मी मीटिंगला होतो का? आज संदीप दादा तरी गेला तिथं मीटिंगला, जायला नाही पाहिजे होता यांनी. हा शिवसेनेचा मीटिंग BJP जायला नाही पाहिजे, पण गेला हा.
आता आपण खरं बोलतो तर मग यांना जुने लोक जे म्हणतात ना आपले भाऊ, आपले जुने लोक काय म्हणायचे, खरं बोलणं तर सक्की मायले, ती जुनी म्हण आहे, खरी म्हण आहे. बरंच आमच्या माता इथं बसलेल्या खरं शेकाने माडी काय बोललेत, खरं बोलणं तर सक्की मायले. आता मायले जर खरं बोलणं, एखादी माय बोलली का नाही रे बेटा तू खरं बोलणं एकदम चांगलं बोलला, ती थाडकने वाजडी दे. तर त्याला राग आला, अरे तू शिवसेनेचा व्यक्ती आहे, तुला मागे पुढे तुला उमेदवारी मिळू शकतो, तू बीजेपीच्या मीटिंग मध्ये कशाला जातो तू, की बापूजी बिताडाना मागे बसे आणि बापूजीनं चालू आहे दे मटन, या चकना दे, या सूप भात दे, काय हा मग माझा काय संबंध आहे मीटिंगशी. आता ते समाजचे आमचे नेते म्हणतात, म्हटलं भाऊ मी मीटिंगचा निमंत्रक नाही, मी कुठेच माझा काही संबंध नाही. तुम्ही 70-80% जितके बी लोक तेली समाज त्याच्या मागे करत होते, मी कोणावर दडपण आणलं, मी ना पत्रक काढलं, मी जाहिरात दिली, मी कोणाला फोन केला, मी माझा लटकून गेलो आणि अण्णांच्या मागे शिवसेनेच्या मागे प्रचार सुरू केला. मग आता त्याची माझी लढाई आहे, पक्षाची त्याची माझी लढाई आहे, भाजप आणि शिवसेनेची लढाई आहे, आमच्या उमेदवाराची त्यांच्या उमेदवारांची लढाई आहे. मग तो मला बोलला, मी त्याला बोलतोय, जागेचा काय संबंध आला तेली समाजाचा सांगा बरं. हृदयावर हात ठेवून खरा सत्य मनाने बोला, त्याची माझी लढाई आहे ना, तेव्हा बी होती आज बी आहे, जागेचा काय संबंध आहे बरं. हा मग तुम्ही त्याला बोलले का तू बापूजीला बोलू नको असं बोलले का तुम्ही. पहिले छेडलं त्यांनी, एक तर मी कोणाचं नाव घेतच नाही आणि घेतलं तर त्याला सोडत बी नाही. हा ही 6वी गल्ली नाही इतिहास आहे. 6व्या गल्लीमध्ये जन्म झालाय. दादा तुझं कुठं झालंय, हा 6व्या गल्लीचा इतिहास आहे, रक्त सांडलंय. आकाश बुद्धीने ते जयश्रीच्या समोर नाही आले, ते पक्षाने भूमिका दिली त्यांना आणि ते उभे राहिले बरं का, आणि लढताय. आता लढताय ते भरपूर आमिष आले, सागर भाऊंनी सांगितलं, शुभांगीताईंनी त्यांची काळजी घेतली, आम्ही सगळेजण घरी गेलो, त्यांना धीर दिला आणि ते लढताय. हे जे छाती पिटतात ना की काँग्रेस मुक्त भारत मोदींनी केला, पण सुरुवात मी 91 साली केली. काँग्रेस दागिना गहाण ठेवा, काही बी करा, पण इकडे पैसा आणा आणि मग आम्ही तुमले निवडासाठी प्रयत्न करता, असे दडपशाही चालू आहे. तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तो दमबाजी करस पण एक शेर मारे देऊ आणि मला भाषण संपवाय टाकस. मी शेर आहे पण तू 1.25 शेर आहे भाऊ, मला तिकीट कापा, काय तू साधा माणूस आहे का, इथला कलाकार माणूस आहे का बाबा भाऊ. त्यावेळेला हे पॅनल मध्ये तर येऊन गेले, 1,35,000 त्या वानखेडकरने दिले आणि 1,85,000 त्या करपेने दिले. आणि करपे जर असं येऊन सांगून देईल की बापूजीला मी 5 लाख दिले तर मी राजकारण सोडून देईल. मी जे बोलतो ते सत्य बोलतो आणि खरं बोलतो. तर पॅनल मध्ये येऊन गेले आणि नंतर पैसेच काढायचे नाही. केस आहे तो बी उभा आहे आणि तो गजूचा आहे ना, मी आजच सांगून देतो, गजू आंपळकर ते शीट पडतं म्हणजे पडतं, पहिलं शीट पडणार जे आहे ना गजू आंपळकर आहे. आणि त्यांना कोण पाडतंय, पार्वती मा तृतीयपंथी भयानक, त्यांना मानावं लागेल, त्या मातांना वंदन करावं लागेल, नमन करावं लागेल. काळू मातेचे यल्लामाचे भक्त आहेत ते, महामंडलेश्वर आहे, जोगन आहेत ते. आतापर्यंत जे आपले पवित्र भारतामध्ये सगळ्यात प्राचीन आणि पवित्र जे जिथं हजारो करोडो लाखो लोक जमतात ते कुंभमेळ्यामध्ये, त्यांना पहिल्यांदा कुंभमध्ये तृतीयपंथीच्या आखाड्याला स्नान करण्याचा मान त्यांना पहिल्यांदा मिळाला आणि आता चालू राहील. त्याचे प्रमुख आहेत ते भारताचे किन्नर. आता 3,000 किन्नर येणार आहे त्यांच्या मदतीला, 3,000 किन्नर, 20,000 ते डॉलर असे करतात ना, ते असे दातात करतात ते आणि पूजा बीजा. मी निरोप दिला, म्हटलं मा साहेब जे श्रीमंत आहे त्यांच्याकडे नका जाऊ, संदीप दादाकडे बी मुळीच नका जाऊ म्हटलं, पण जी गोर गरीब जनता आहे तुमच्या त्या 16 नंबर वार्डातली, त्या गरीब लोकांच्या दारामध्ये सगळे किन्नर तुमचे पाठवा म्हटलं, ज्यांना पावर आहे, ज्यांच्या आशीर्वादामध्ये पावर आहे, ज्यांच्या आशीर्वादाने कोणाचा तरी उद्धार होऊन जाईल, तिथं डॉलर घ्या, हळद कुंकू व्हा आणि तुमचे काय जे बी असेल विधी, माले नाही येत ते, नाही तर मी बी करा असतो, मी पहिले येलेच करा असतं, तेव्हा 1 कोटी काढी फट टकानी. 5,000 एक फुली, 4 जणांचे 20,000, 10 मतं असले तर 2 लाख. आपण टिकू शकतो का त्याला, पण यंत्रणेला आणि शिवसेनेच्या वतीने या 2-3-4 उमेदवारांच्या वतीने तुमचे धन्यवाद देतो की तुम्ही एवढं मोठं आयोजन केलं
तुमचा परिवारांनी सगळ्यांनी, मी त्याला हे बी बोललो, म्हटलं सूर्यवंशी परिवार यार लागा ना जरा मनवर लिहा. हे सूर्यवंशी परिवार म्हणजे प्रभू रामचंद्रांचा परिवार आहे. प्रभू रामचंद्रांचं बी सरनेम काय होतं? सूर्यवंशी वंश, आणि कृष्ण भगवंताचा चंद्रवंशी. मग नंतर त्यांना यदुवंश म्हणतात भगवान कृष्ण परमात्माला. आणि हे सूर्यवंशींना काय म्हणतात? या ते 11 नंबरचे बी आलेले विनंती करायला. तुमच्या 11 मध्ये बी तुमचं आहे, हर्षल भाऊ आहे, गोऱ्यांच्या परिवारातले एक आहे उमेदवार, आणि आपला मिलिंद नाही आला का बॉस, मिलिंद चौधरी, त्याच्यावर बी प्रेशर आलं, पण टिकतं आहे ते. तर यांना तुम्ही सहकार्य करा. एक शेअर मारून देतो आणि थांबून जातो. मी दादागिरी करतो तो, दुनियाभरचा आहे, काही पण बोलतो तो. आई बापाचं मानत नाही तो, आई बापाला मान देत नाही तो, मला काय देणार आहे तो? हा, बड़े गहरे राज है इस चेहरे के भाऊ, बड़े गहरे राज है इस चेहरे के लाला, मैं अगर हंसकर भी, ए लाला, बड़े गहरे राज है इस चेहरे के लाला, मैं अगर हंसकर भी निकलूं तो हादसों की संभावना हो जाती है. चालले कोयते, बंदुका, गोळ्या चालल्यात, असं कधीच हे केलं नाही. आजपर्यंत मी हृदयावर काम केलं, हृदयावर राज्य केलं, हात जोडूनच काम केलं. आणि कोणी असा अनुप सारखा आकडवाला आला बी तर त्याच्या दिली पण आहे मी. पण आता त्यांनी सध्या बोलणं बंद केलंय म्हणे, आता नेते लोक पाठवत होते माझ्याकडे. बस बापू म्हटलं भाऊ, ते एक आंदोलन आहे पारा रोडचं केलं, कॉन्क्रीट रस्ता आहे तो 12 कोटीचा. आम्ही आंदोलन केलं तर काही डांबर टाकून गेलं प्रकाश टाकीकडे. म्हणजे ते काय करतील काही सांगू शकत नाही. आपण सगळे बघत आहोत, बापूजींनी आता खूप काही सांगितलं. पार्वती माँ ज्या उभ्या आहेत, हिंदू 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 आपण करत आहोत, रोज सांगता येते. फक्त त्यांच्या खुर्च्या वाचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी फक्त हिंदू मुस्लिम करून आपल्या धुळ्यातल्या जनतेला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला वेडं बनवत आहेत. पण आपण आता पण तेच करणार आहोत का? विकासावर बोललं पाहिजे, महिलांच्या सुरक्षिततेवर बोललं पाहिजे. ते न करता फक्त हिंदू मुस्लिम. अहो, तुमच्याच मनात आहे की मुसलमानांचाच महापौर झाला पाहिजे, आमच्या शिवसेनेच्या मनात नाही येते. म्हणून आपण आता कुठेतरी थांबलं पाहिजे. आताच तुम्हाला सांगितलं, जिल्हा प्रमुख, भारतीय जनता पार्टीचा जिल्हा प्रमुख किती गुंडगर्दी करतो हे तुम्ही आपण सगळ्यांनी त्या सभागृहात बघितलेलं आहे. जिथे शिवाजी महाराजांनी परस्त्रीला सुद्धा आई समान वागणूक दिली, त्या ठिकाणी धुळ्यातल्या परस्त्रीच्या अंगावर धावून जातात. तिथे कोणीतरी शिवसेनेचं 4 अक्षरी असणाऱ्या महिला नेत्यावर धावून जातात. तरी आपण धुळ्यातली जनता शांत बसणार आहोत? बापूजींनी आता सूर्यवंशी सांगितलं, मी पण सूर्यवंशींची सून आहे, मी पण खानदेशातलीच आहे, निमडाळा माझं गाव आहे. याच्यातल्या सगळ्या माता भगिनी मला ओळखतात, मी काहीतरी वेगळी आलेली नाही. मग जर असं होत असेल तरी आपण माता भगिनींनी शांत बसायचं. ज्योतिताईला इतके आमिष दाखवण्यात आले, ज्योतिताई असेल, सागर असेल, आमचा संदेश, बिनविरोध निवडणूक करण्याची गरजच नाही. तुम्ही कामं केलेले आहेत ना प्रभागात, 3-3 वेळा नगरसेवक राहिलेले आहात, तर तुम्ही प्रभागात कामं केलेले असतील तर लोक तुम्हाला घरापर्यंत न येऊ देता तुम्हाला मतदान करतील. मग कुठेतरी ही लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी उमेदवार तुमच्या समोर उपलब्ध करून दिलेला आहे. हे पोरं न घाबरता तुमच्या समोर आलेले आहात. तर मग आता आपली जबाबदारी काय? 15 तारखेची ही शेवटची निवडणूक आहे. माझ्या माता भगिनींना आणि आई वडिलांना, भावा बहिणींना एक सांगणं आहे, ही शेवटची निवडणूक आहे. या पोरांनी हिम्मत केलेली, गरिबाच्या पोरांनी यावेळेला हिम्मत केलेली आहे. पहिल्या वेळेस ते उभे आहेत, जर आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहिलो नाहीत तर पुढच्या वेळेस मात्र धुळ्यात निवडणूक होणार नाही. मग आपल्याला कुठेतरी आता 15 तारखेला मशालीचं प्रभाग 11चे पण गोरे दादा आलेले आहेत, त्यांच्या वहिनी आहेत, आमचे भाऊ आहेत. प्रभाग 11चे जिथे जिथे मतदार असतील, प्रभाग 12चे असतील, त्यांनी फक्त मशालीचा पर्याय निवडला तरच आपण सभागृहात असेल किंवा धुळ्यातले जनतेसाठी भांडू शकतो. आमच्या ताई बसलेल्या आहेत. ताई, तुम्ही किती दिवसपासून नगरपालिकेत शिक्षिका आहात? 14 वर्ष झाले. केलं की तुम्हाला परमानंट देतायत की तुम्हाला पगार? आम्हाला ज्यात नियुक्ती मिळाली ती हर्षल भाऊ परदेशी यांच्या प्रयत्नांनी मिळालेली. मग किती दिवसपासून
ती माझी माता भगिनी, माझी बहीण किती दिवसपासून फिरते आहे. मग त्यावेळेला तुम्हाला आमची दिसले नाहीत. आता तुम्हाला मतदानाच्या वेळेला आम्ही सगळे आठवत आहोत. मग आम्ही कर्मचारी किंवा आम्ही काहीतरी कामधंदे करण्याचा प्रयत्न करत आहोत. तुमच्यासारखे गडगंज 10 वर्षात इथले जिल्हा प्रमुख म्हणतात मी 30 वर्षापासून मी झोपडीत राहत होतो, 10 बाय 10च्या खोलीत राहत होतो. हे बघा आम्ही पण झोपडीचेच मुलं आहोत. 10 बाय 10च्या खोलीत राहत होतो, आळ्या चालत होत्या. मग असा कोणता चमत्कार झाला की तो 10 वर्षात तुम्ही करोडो अब्जोपती झालात? आम्हाला पण धुळ्यातला धंदा सांगा, आम्ही पण करतो. ह्याच महानगरपालिकेचा भ्रष्टाचार आहे. मग तरी आपण भ्रष्टाचारींना निवडून देणार आहोत? जर आपल्याला लढा द्यायचा असेल तर ती शेवटची लढाई आहे. नंतर म्हणू नका कोणी सांगायला आलं नव्हतं, कोणी सांगितलं नाही. आपल्या लेकराबाळांना, आपल्या आई बहिणींना जर सुरक्षित ठेवायचं असेल तर मशाल आणि महाविकास आघाडी हेच महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही.